स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसच्या माध्यमातून आज आपण आलेला आहो पोलखोल या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा वरवट खंडेराव येथे। तरी आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये आजच्या या आनंद जो मेळावा आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचे केंद्रप्रमुख आजच्या शाळेचे आपल्या जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वरवट खंडेरावचे आणि या शिक्षण समितीचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापिका हरणे मॅडम हे आपल्या शाळेमध्ये आज या आनंद मेळाव्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। तरी आपण त्यांच्या माध्यमातूनच या कार्यक्रमाचा काय उद्देश आहे आणि हा कार्यक्रम कशा प्रकारे आयोजित केला जातो हे आपण त्यांच्या माध्यमातून ऐकून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार। आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तरी या संदर्भात आपण थोडीशी माहिती द्यावी। हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा वरवट खंडेराव येथे दरवर्षीप्रमाणे आयोजित केला जातो। कार्यक्रमाचं नाव आनंद मेळावा म्हणून आपण साजरा करतो। या मेळाव्यामागचा उद्देश एवढाच असते की विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान म्हणून हा कार्यक्रम आपण साजरा करतो। याच्यासाठी गावातील सर्व तरुण मंडळी, तरुण मित्र मैत्रिणी सर्व येऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतात आणि मुलांना पण व्यावहारिक ज्ञान येते। प्रत्येक मुलाकडे एक स्टॉल आहे, स्टॉलवर विक्रीसाठी सर्व काही नाश्त्याचे कार्यक्रम आहेत। नाश्त्याचे, गोड, तिखट, आंबट सर्व कार्यक्रम राबवतात येते आहे। त्याच्यासाठी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका हरणे मॅडम, केंद्रप्रमुख तायडे सर आणि बाकीचे शिक्षक 7 शिक्षक कार्यरत आहेत आणि सर्व प्रकारचा तुम्ही माहोल पाहू शकता की याच्यामुळे विद्यार्थ्यांचा इतका उत्साह वाढते, म्हणजे विद्यार्थ्यांना सर्वात जास्त व्यावहारिक ज्ञान हा याच्या मागचा नेमका उद्देश शाळेचा आहे। याच्यानंतर आदरणीय तायडे सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील। शिक्षण विभागामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम आपण घेत असतो, त्यापैकी हा एक छोटेखानी उपक्रम जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपण आवर्जून घेत असतो। हा जो उपक्रम आहे, या उपक्रमाचं नाव आहे बाल आनंद मेळावा। या बाल आनंद मेळाव्यातून नावामध्ये याचं सार्थकता आहे की मुलांना शिक्षण घेत असताना त्यांना आनंद मिळावा, शिक्षणामध्ये त्यांची रुची वाढावी व सोबतच त्यांना व्यवहार कौशल्य काय असते, कारण जो विद्यार्थी शिक्षण घेत आहे पुढे चालून तो समाजामध्ये व्यवस्थितरित्या वागला पाहिजे, समाजामध्ये त्याला व्यवहार समजला पाहिजे। या उद्देशाने आपण बाल आनंद मेळावा दरवर्षी घेत असतो। यामध्ये विद्यार्थ्यांना व्यवहार कौशल्य आहे, किती त्यातून त्यांचं शिक्षणसुद्धा होते, वजाबाकी, बेरीज ह्यासुद्धा क्रिया, मूलभूत ज्या क्रिया आहेत, किती रुपये नफा झाला, किती तोटा झाला, आपण 10 रुपयाची नोट दिली, 7 रुपयात जर सामान झालं तर 3 रुपये त्यांना वापस द्यायचे आहेत। अशा प्रकारचे अनेक प्रकारचे कौशल्य या बाल आनंद मेळाव्यामधून सुद्धा त्यांचे विकसित होतात। अनेक प्रकारच्या अध्ययन निष्पत्त्या, अध्ययन क्षमता आहेत, यामध्ये त्या पूर्ण करतात। सोबतच गावातील वातावरण जे आहे, पालकांचा उत्साह वाढतो, विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो आणि